भिवंडी न्यूज़ से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए। आता आपल्याकडे यावर्षी 60 विद्यार्थी आहेत अनुदान मतीमूल्य मिळून, म्हणजे 60 तिथे निवासी, बाकीचे उच्च शिक्षण वगैरे घेत आहेत बाहेर, त्यांचा सर्व खर्च आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था करते। आपले विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, काही उच्च शिक्षण घेत आहेत, काही बाहेरचे विद्यार्थी दत्तक घेत आहेत। अशा पद्धतीने अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करते। काय आपले 5 विद्यार्थी UPSC MPSCचा अभ्यास करतात आणि बाकी कोणी म्युझिकमध्ये BA करतो, कोणी बँकिंगची तयारी करतो, कोणी इतर स्पर्धा परीक्षामध्ये, सगळ्यांचं अशा पद्धतीने आहे। तरी आत्तापर्यंत आमची शाळेच्या प्रगतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आमचा एक मतिमंद विद्यार्थी नॅशनलला स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सिलेक्ट झालेला आहे। महाराष्ट्रातून पहिला आला, 350 विद्यार्थी, 3500 विद्यार्थ्यांमध्ये। त्याच्यानंतर आमच्या इथल्या विद्यार्थिनी ज्या 12वीला विक्रमगड हायस्कूलला होत्या, त्या विद्यार्थिनी 12वीत असताना विज्ञान प्रदर्शनमध्ये सहभाग घेतला होता, तर ते आता राष्ट्रीय विज्ञान परिषदमध्ये मधून आलेले आहेत। जानेवारीमध्ये ते 26 ते 31 जानेवारी दरम्यान झालं होतं तिथं। 26 ते 31 जानेवारी नाही, डिसेंबर, 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर। त्याचबरोबर आपण कॉम्प्युटर मुलांना शिकवतो। आता कारण आपल्याला कल्पना आहे की टेक्नॉलॉजी नसेल तर काहीच नाही, लहानपणापासून मुलांना कॉम्प्युटर आला पाहिजे। आपण मुलांना कॉम्प्युटर शिकवायला सुरुवात केलेली आहे। म्युझिक शिकवतो, शिक्षणाबरोबर एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे। उद्या सगळ्यांना नोकरीची आवड असते असं काही नाही, किंवा सगळ्यांना नोकरी लागतेच असंही नाही। मग कलेच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करता आला पाहिजे, म्हणून आपण ज्या विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण चांगला आहे म्युझिक शिकण्याचा, त्या विद्यार्थ्यांना आपण म्युझिक शिकवतो। असं एकंदरीत आपल्या या शाळेची वाटचाल गेल्या 8 वर्षाची आहे। अजून पुढे भविष्यात खूप सारे आमचे प्लॅनिंग्स आहेत। आम्हाला मतिमंद विद्यार्थी जे 18 वर्ष पुढे जातात, त्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण देता येत नाही, मग त्या विद्यार्थ्यांचं काय करावं, म्हणून अशा विद्यार्थ्यांचं आपल्याला एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून काहीतरी व्यवसाय साठी आपल्याला काही प्रोडक्ट निवडून आणि ते विद्यार्थ्यांकडून जे विद्यार्थ्यांना बनवता येतील अशा पद्धतीने ते प्रोडक्ट बनवल्याच्या नंतर त्याच्यात जो उत्पन्न मिळेल ते त्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल, म्हणजे कुठेतरी त्यांचाही उदरनिर्वाह करण्यासाठी 2 पैसे मिळतील या उद्दिष्टाने आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत। असं एकंदरीत ते शाळेचं आहे।